ठरलं तर मग आणि नशीबवान महासंगम 13 डिसेंबरचा खास प्रोमोमध्ये दिसणार मोठा ट्विस्ट. सायली अर्जुनच्या हाती लागणार अपघाताचा महत्त्वाचा दुवा. प्रोमोच्या सुरुवातीलाच सायलीला रुद्रच्या घराबाहेर बाबू दिसतो. विशेष म्हणजे बाबूला आठवते की तो हॉस्पिटलमध्ये बोलत असताना मरण पावला होता, पण आता तो जिवंत आहे. याच बाबूने महिपतच्या सांगण्यावरून रविराज आणि प्रतिमा यांच्या गाडीला ट्रकने धडक देऊन अपघात घडवून आणला होता. बाबूला पाहताच सायली आणि अर्जुन सतर्क होतात आणि बाबू जंगलातून पळून जाताना ते त्याचा पाठलाग करू लागतात. पळता पळता बाबू अडखळतो आणि खाली पडतो. संधी साधून अर्जुन त्याला पकडतो आणि चांगलाच चोप देतो. बाबू, आता खरं खरं सांगण्याची वेळ आली आहे, लवकर बोल, असे अर्जुन त्याला धमकावतो, ज्यामुळे आता अपघाताचे रहस्य उघड होण्याची शक्यता आहे. एकीकडे अर्जुन सायली बाबूच्या मागे लागले असताना दुसरीकडे गिरिजाचा गृहप्रवेश होतो. घरात पाऊल ठेवताच गिरिजाला पुन्हा भीषण भास होऊ लागतात. तिला छकुली छकुली असे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात. याचबरोबर घराला आग लागलेली ती भयानक दृश्ये तिला पुन्हा दिसू लागतात, ज्यामुळे ती पुन्हा चलबिचल होते आणि खूप घाबरते. बाबू आता अपघाताचे सत्य उघड करणार का? गिरिजाच्या भासांमागे छकुलीचे काय रहस्य आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी नक्की बघा ठरलं तर मग आणि नशीबवानचा महासंगम भाग. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.